Hey guys, Radhika this side. Welcome back to my YouTube channel. सो खूप दिवसांनंतर मी व्लॉग करते आणि आपले खूप न्यू फॉलोअर्स आहेत. आय एम सो एक्सायटेड. तर हा व्लॉग असणार आहे अबाउट Q&A कारण खूप नवीन फॉलोअर्स आहेत, त्यांना माझ्याबद्दल काहीच माहिती नाही. हा व्लॉग मी आधी पण नाही केला आहे. बट स्टील आय वॉन्टेड टू शेअर आय वॉन्टेड यू गाईज टू नो मी. आय वॉन्टेड यू गाईज टू नो मी. सो मी काही क्वेश्चन्स म्हणजे मी माझ्या ब्रॉडकास्टवर, माझ्या IG म्हणजे इंस्टाग्राम स्टोरीजवर खूप जणांना विचारलं होतं की आज मी क्वेश्चन नक्की आन्सर करेल. तर मी इथे माईक लावते आणि मग मी आन्सर करते. या रेडी गाईज. सो पहिलं तर मी बेसिक इंट्रो देते तुम्हाला. हाय गाईज, माय नेम इज राधिका. माझं पूर्ण नाव राधिका विवेक सावंत आहे. आय लिव्ह विथ माय फॅमिली. माझ्या घरी माझे मम्मी पप्पा आणि माझा मोठा भाऊ आहे चैतन्य. आणि माझी मॉम, डॅड्स आणि दादा सगळे वर्क करतात. आणि माझं बद्दल सांगायचं झालं तर मी कॉलेज केलं, त्यानंतर मी एव्हिएशनचा कोर्स केला आणि त्यानंतर ना मला रिअलाईज झालं की मला कॉन्टेंट क्रिएशन फुल टाईम करायचं आहे. आय वॉन्ट टू चूज कॉन्टेंट क्रिएशन ॲज अ फुल टाईम जॉब और करियर यू कॅन से ते म्हणून. आणि या आय एम हॅपी. दिस इज माय ब्रेड बटर. सो फर्स्ट इज वेन इज युअर बर्थडे. सो काहीच माझा बर्थडे असतो 20 डिसेंबर. इयर मिळण्यात सांगणार. सेकंड क्वेश्चन आहे वेअर आर यू फ्रॉम. आय एम वॉचिंग युअर रील्स सिन्स 12 days अँड आय एम सॉरी बिकॉज आय कॅन फाइंड. निखिल गोयल म्हणून कोणीतरी विचारलं आहे. सो आय एम फ्रॉम पुणे. जन्म इथेच झाला आहे आणि माझी पूर्ण फॅमिली इथे राहते. माझी मॉम साईडची पूर्ण फॅमिली इथे राहते. डॅड साईडच्या फॅमिलीसोबत आय एम नॉट दॅट कनेक्टेड. सो मॉम साईडच्या फॅमिलीसोबत मी इकडे आहे आणि आय लव्ह पुणे. पुणे इज माय होम. पुणे इज माय कम्फर्ट अँड आय लव्ह पुणे सिटी. अँड थँक्यू फॉर फॉलोईंग मी. नेक्स्ट क्वेश्चन आहे हाऊ डू यू डील विथ ओव्हर थिंकिंग अँड इमोशनल अप्स अँड डाऊन. ओ माय गॉड, व्हॉट द फक. मी हे आन्सर करूच नाही शकत आणि तुम्ही माझ्याकडनं हे एवढे हाय क्वेश्चन्स कसे काय विचारू शकता मला खरंच नाही कळतं. पण गाईज मला खूप जास्त ओव्हर थिंकिंग होतं. म्हणजे इतकं ओव्हर थिंक करते कारण जसं मी आधी सांगितलं की मी कॉन्टेंट क्रिएशन म्हणून फुल टाईम माझं करिअर आणि जॉब म्हणून निवडलं. पण माझं काम असं रोज असतं असं नाही आहे. माझं वीक्समधनं 3-4 वेळा शूट्स असतात किंवा कधी मला एडिटिंग असतं. पण ह्या सगळ्यामध्ये मला खूप वेळेस असं होतं की हे होणार आहे का वर्क, किंवा मी करते ते बरोबर आहे का, मग माझे फॉलोअर्स का नाही वाढत आहे, किंवा काही गोष्टी. आणि मी काहीही ओव्हर थिंक करते. ओव्हर थिंकिंगसाठी काय करते तर पहिली गोष्ट आय रन टू माय स्पेशल पीपल. त्यांच्यासोबत मला खूप कम्फर्टेबल वाटतं, छान वाटतं. मी विचार करत नाही. आय रन टू माय सिस्टर्स, आय रन टू माय फ्रेंड्स. आणि मी फॅमिलीसोबत टाईम स्पेंड करते. परत माझी नीज आहे, माझ्या दीदीचा छोटा मुलगा आहे, तर मी त्यांच्यासोबत टाईम स्पेंड करते. आणि मला मग थोडं चिल वाटतं, म्हणजे ओव्हर थिंकिंग थोडं कमी होतं. हाऊ इट वर्क्स फॉर मी. सो इमोशनल अप्स अँड डाऊन्स गाईज, एकच सांगेल, रडून घ्यायचं, मन भरून रडून घ्यायचं. जोपर्यंत असं वाटत नाही की हां आता मला रिलीफ आहे तोपर्यंत रडून घ्यायचं. मी पण तसंच करते. थोडं जरी वाईट वाटलं की मला खूप लवकर रडायला येतं. खूप 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 लवकर रडायला येतं. आणि विच आय थिंक इज फाईन आय गेस, की दॅट्स हाऊ वी ह्युमन आर, लाईक वी गर्ल्स आर ॲक्च्युली. तर मग ते ठीक आहे. वन लाईफ लेसन यू लर्न फ्रॉम अ टफ फेज इन युअर लाईफ. सॉरी, हे 3 प्रश्न एकाच जणांनी विचारलेत. सो टफ फेज आय वुड से माझी हेल्थ. मी हेल्थला माझ्या एवढा इम्पॉर्टन्स नाही दिला अँड दॅट्स वाय आय हॅड टू सफर सो मच पेन, सो मच डिप्रेस्ड नाही म्हणता येणार, पण खूपच त्यावेळेसचा जो फेज होता तो इतका टफ होता. आणि तो एकच लेसन होता की आपल्या हेल्थला कधीच ग्रांटेड नाही घ्यायचं आहे. ठीक आहे, जर तुम्हाला थोडंसं वाटतं की आहे प्रॉब्लेम आणि आपण घरी सॉर्ट करू शकतो, विच इज वेल अँड गुड. पण तुम्हाला जर वाटत असेल की नाही वर्क नाही होते, रन टू द डॉक्टर, गेट युअर ट्रीटमेंट डन. आणि दॅट इज द वन लेसन. गाईज, माझ्या इथे भांडण चालले घराच्या इथे. तुम्हाला आवाज येतो आहे का? द नेक्स्ट क्वेश्चन इज व्हॉट इज युअर एज्युकेशन अँड विच फील्ड यू स्टडीड. सो आय वॉज इन कटारिया स्कूल पुण्यामध्येच, SSC बोर्ड. त्यानंतर आफ्टर 10th आय वॉज इन सिंहगड कॉलेज फॉर
2 इयर्स. 11th आणि 12thसाठी मी सिंहगडला होते. आय वॉज इन आर्ट्स फील्ड आणि त्याच्यानंतर ना आय डिड एव्हिएशन कोर्स विथ हॉटेल मॅनेजमेंट अँड कस्टमर सर्विस. तू कुठला फेस वॉश यूज करते? पहिलं मी यूज करत होते, पहिलं तर मी खूप फ्रिक्वेंटली चेंज करते, असं एवढं नाही चेंज करत, पण मी असं कॉन्स्टंट कुठलंच हे नाही आहे फेसवॉश की ह्याच्याशिवाय नाही का मला असं होऊच नाही शकत. बट आता नॉर्मली मी यूज करते हिमालया. त्याच्या आधी मी यूज केलं डॉट अँड कीचं, पण डॉट अँड कीचं मला एवढं सूट नाही झालं, तर मी हिमालयाचं यूज केलं. हिमालयाचं फेसवॉश मला सूट झालं. आणि मी क्लिन्झर चांगलं यूज करते. मला असं वाटतं की क्लिन्झर वर्क करतं जास्त फेसवॉशपेक्षा. आणि माझ्यासाठी एक मॉइस्चर मी आधी दाखवलं होतं तुम्हाला, ते एक मॉइस्चर क्लिन्झर आहे, ते खूप छान आहे. मी मेकअप खूप करते, शूट्स असतील काय असतील तर मग ते थोडंसं असं एकदम पंप घेतलं आणि थोडं मसाज केलं आणि तुमचं सगळं मेकअप मेल्टडाऊन होतं. तर मग ते क्लिन्झर छान आहे आणि मग फेसवॉश थोडंसं घेऊन तुम्ही तुमचं फेसवॉश करू शकता. सो मला असं वाटतं की तुम्ही क्लिन्झर चांगलं घ्या. मॉइस्चर आहे, मिनिमलिस्टचं छान आहे आणि मॉइस्चर छान आहे. हां. 3 लाईफ लेसन, 3 बेस्ट मेमरीज, 1 थिंग यू रिग्रेट. स्नेहलने विचारले, गाईज तुम्हाला एवढा माझा ट्रोमा काय घ्यायचा आहे? 3 लाईफ लेसन मी जसं सांगितलं, टेकिंग युअर हेल्थ ग्रांटेड. सेकंड इज मेकिंग फ्रेंड्स अँड थिंकिंग की दे वुड बी विथ यू फॉर युअर रेस्ट ऑफ लाईफ. म्हणजे तुम्हाला असं वाटतं ना, एखादी मुलगी भेटली किंवा एखादा मुलगा भेटला की असं वाटतं की हां आपण खूप चांगले फ्रेंड्स आहे आणि ती ही फ्रेंडशिप लाईफ टाईम जाणार आहे. तर ते नाही होत आणि तुम्ही एवढ्या लवकर एखाद्याकडनं एक्सपेक्ट पण नाही करायला पाहिजे आणि एक्सपेक्ट नाही करायला पाहिजे आणि लेसन नाही म्हणता येणार, पण ही गोष्ट मला अशी वाटते की आपण अवॉइड करायला पाहिजे. लेझिनेस सोडायला पाहिजे, कारण जोपर्यंत आपण काम करत नाही तोपर्यंत आपल्याला रिझल्ट येत नाही. लेसन काय असणार त्याच्यात? 3 बेस्ट मेमरीज. फर्स्ट बेस्ट मेमरी आहे, I was in Taj Hotel with Nivea. It was a sponsored trip, best day of my life. Second best memory आहे when I started earning. मला जेव्हा कळायला लागले की की मी आता कमावते, मी स्वतःला करू शकते. आता तो एक स्पेसिफिक डे नाही आहे, पण ती एक माझी बेस्ट मेमरी जेव्हा मला रिअलाईज झाली की आता मी अर्न करू शकते आणि आता मी मला ज्या हव्या त्या गोष्टी घेऊ शकते. थर्ड बेस्ट मेमरी मला आता वाटते की ती आता होईल. आता मी सांगायला पाहिजे की नाही माहीत नाही, पण माझी मम्मी घरात नाही. सो गाईज, आय एम टेकिंग माय मॉम टू गोवा विथ माय ओन मनी. आणि ओ माय गॉड, टचवूड. आणि आम्ही चाललो आहे फ्लाईटनी, माझी मॉम आणि मी. आत्तापर्यंत दोघी फ्लाईटने एकदासुद्धा ट्रॅव्हल नाही केलं. असं नाही की मी ट्रॅव्हल करू नव्हते शकत, पण इट वॉज ऑलवेज लाईक की का करायचं, आपण बाय रोड जाऊ शकतो, आपण बाय बस जाऊ शकतो, विच इज कन्व्हिनियंट, विच इज अफोर्डेबल. पण आय एम सो एक्सायटेड आणि आज मी बुकिंग वगैरे करणार आहे आणि मी माझ्या मम्मीला सरप्राईज देणार आहे. मी तिला आता सांगितले की आपण कोकणाला जाणार आहोत, तर मी तिचं रिॲक्शन घेईलच. पुढे मी टाकेल रील किंवा व्लॉग, तर तुम्हाला कळायला भेटेलच. माझी दीदी, तिची मम्मी म्हणजे माझी मावशी, माझ्या 2 मावशी आणि माझी आजी, आम्ही असे सगळे जाणार आहे. आणि आम्ही सगळ्यांना म्हणजे मी आणि माझ्या 2 सिस्टर्स, आम्हाला तिघींनाच माहिती आहे की आम्ही गोव्याला चाललो आहे. आणि रेस्ट ऑफ देमला आम्ही सांगितलं आहे की वी आर गोइंग टू कोकण, की आम्ही कार वगैरे बुक केली आणि आपण कोकणला चाललो आहे. तर आय थिंक दॅट वूड बी माय बेस्ट मेमरी. म्हणजे मेमरीज असलेल्या असतात, आय नो, बट ते आता होईल ना, जे होणार आहे ते माझ्यासाठी खूप बेस्ट गोष्ट आहे, त्यामुळे मी ती शेअर केली. 1 थिंग यू रिग्रेट अबाउट. आय थिंक नॉट डुईंग इनफ. जेवढं मी करू शकते तेवढं मी नाही करत असं मला वाटतं आणि त्या गोष्टीचं मला कधी कधी रिग्रेट होतं. जसं मला असं वाटतं की मी यूट्यूबला कन्सिस्टंट राहू शकते, तुमच्या लोकांसोबत कनेक्ट करू शकते, बट नहीं होते तेवढं. योर लाइफ स्टोरी, वाइल्ड बॉय, योर लाइफ स्टोरी. क्या लाइफ स्टोरी बताओ भाई मैं तुमको. काय नाही, मोठी झाले, शाळेत गेले, कॉलेजला गेले, मग कॉलेजमधनं व्हिडिओ करायला लागले, मग व्हिडिओमधनं बिझनेस कळला, मग तशीच मी मोठी झाले. दिस इज माय लाईफ स्टोरी. नाशिकमध्ये कुठे राहते आणि तुझे शिक्षण काय आहे? मला तुझे व्हिडिओमधले एक्सप्रेशन्स खूप आवडतात. रोहन साळुंके. थँक्यू फर्स्ट ऑफ ऑल, थँक्यू फॉर अप्रिशिएटिंग माय वर्क, माय व्हिडिओज. बट
मी नाशिकमध्ये नाही राहत. आय वॉज इन नाशिक फॉर वर्क. मी लाईफस्टाईलसोबत सध्या शूट केलं आहे. लाईफस्टाईल बाय PNG, वन ऑफ माय फेवरेट ब्रँड. तर त्यांच्यासाठी मी नाशिकमध्ये होते. तर मी सकाळी गेले, शूट केलं. आय वॉज विथ माय फॅमिली. माझ्या मम्मी, दादा आणि माझ्या दीदीला घेऊन गेले होते. अँड इट वॉज नाईस एक्सपिरियन्स. युअर एज अँड युअर कॉलेज. गाईज, आय वुड नॉट टेल माय एज, but I'll definitely say I was in सिंहगड कॉलेज, which is इन वडगाव, आय गेस. हां, वडगावचंच. तू IPLमध्ये कोणत्या टीमला सपोर्ट करते? गाईज, मी क्रिकेट एवढं बघत नाही. मला कळतं पण एवढं पण नाही कळत. आय ओनली लव्ह मॅचेस विच आर लाईक इंडिया वर्सेस पाकिस्तान, वर्ल्ड कप्स. IPLमध्ये आय एम नॉट दॅट इंटरेस्टेड आणि मी माझा वेळ नाही घालवत मॅचमध्ये. आय नो खूप जणांना आवडतं, खूप जणांना, आणि आय नो सम टीम CSK, RCB वगैरे वगैरे. बट say hi to my vlog. She is my sister's daughter. तर मी नाही कुठल्या टीमला सपोर्ट करत गाईस. आय एम सॉरी. मी एवढेच क्वेश्चन घेतले होते. बाकी मला असं वाटलं की आय शुड नॉट आन्सर. आणि हां, अजून काही काही क्वेश्चन होते पण ते माझ्याकडनं मिस आऊट झाले. मी स्क्रीनशॉट नाही केले तर मला आठवतं आहे. फर्स्ट इज विच फोन डू यू यूज फॉर शूटिंग युअर व्हिडिओज. तर पहिला मी फोन यूज करते 15 Pro Max. माझं 256 GB आहे आय गेस. आणि मी 4K 60मध्ये व्हिडिओ शूट करते. बॅक कॅमेरा 2x मध्ये. मी कुठलीच लाईट यूज नाही करत. मी आत्तासुद्धा नॅचरल लाईटमध्ये व्हिडिओज करते. मी तुम्हाला कसं दाखवू, पण वियर्ड व्ह्यू आहे. पण समोर अशी जी नॅचरल लाईट येते, मी सोफ्याच्या खाली गॅलरीच्या समोर बसून व्हिडिओ करते. आणि नॅचरल लाईट म्हणजे जेव्हा 3 ते 4मध्ये जे एक वॉर्म ऊन येतं, मी त्या लाईटमध्ये मोस्ट ऑफ द टाईम शूट करते. मेन क्वेश्चन इतका जणांनी विचारला, आर यू डेटिंग एनीवन? गाईज, मी सांगणार नाही मी डेट करते की नाही, बट समवेअर आय विल से दॅट आय एम सो हॅपी विथ माय लाईफ. आय एम हॅपी हाऊ इट्स गोईंग. समटाईम्स इट्स डाऊन, समटाईम्स इट्स अप, बट आय वुड से की आय एम हॅपी विथ माय लाईफ. आणि डेटिंगचं तर इट माइट बी येस, इट माइट बी नो, बट या, दॅट्स ऑल. आणि खूप जणांनी विचारलं की तू ॲप कुठले यूज करते एडिटिंगला, तर मी यूज करते इनशॉट ॲप. आणि दुसरं कोणतं यूज नाही करत मी. इनशॉटच करते. आणि आय ट्राय टू यूज कॅपकट, पण ते माझ्याकडनं नाही, एवढं मला ते येत नाही आहे. सो इनशॉट इज माय गो टू ॲप. मला इनशॉटमध्ये व्हिडिओज एडिट करायला खूप इझी जातं. आणि स्लोमो पण त्यात खूप स्मूथ होतात, खूप छान होतात. आणि आय थिंक दॅट्स ऑल. अजून काही तुम्हाला क्वेश्चन असेल तर तुम्ही सांगू शकता. आपण ह्याचा पार्ट 2 शूट करू शकतो. सो दॅट्स ऑल अबाउट मी. थँक्यू सो मच फॉर फॉलोईंग मी ऑन इंस्टाग्राम. कारण खूप नवीन फॉलोअर्स आहेत. आणि ओ माय गॉड, आय एम सो एक्सायटेड फॉर द थिंग्स आय टोल्ड यू, बिकॉज माय मॉम इज ॲट होम. आय एम सो एक्सायटेड. कारण मी तुम्हाला जी गोष्ट सांगितली, आता माझी मम्मी घरी आहे तर मी कोणाला सांगू नाही शकत. बट आय एम सो एक्सायटेड. अँड आय थिंक दिस व्लॉग्स कम्स टू द एंड. थँक्यू सो मच फॉर ऑल युअर लव्ह अँड सपोर्ट टू माय इंस्टाग्राम. आणि तसंच प्रेम तुम्ही माझ्या यूट्यूबला करताल असं मला वाटतं आहे. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग माय फुल व्हिडिओ. लव यू सो मच. बाय बाय.